काय लाल मिरच्या खायची बारी आली बाई. ह्याचा ठेसा बनवाव का काय करा, ठेसाच द्यावा ह्यांच्या पुढं खायला भाकरीने. धड एक कामाचं नाही. तर मामाला तर कुठपर्यंत सांगायचं. ए रुपा आले अगं ताई. ये ना. काय आवरत बसली, किती वेळ झालं. कशी दिसते ताई मी? हा तू मस्त सुंदर दिसतीय. तुला काय झालं कशी दिसायला? मग काय करू? अगं तिखट संपलंय. काय करायचं हे बघ, हे पिकल्या मिरच्या पाक. काय करायचं ह्याचं? तू तुझ्या आईकडे गेली ना आता, मिरच्या हे घेऊन ये, मिरचा मसाला घेऊन ये. आपण वर्षीची चटणी बनवून टाकू. हा चालेल. काय? ऐक ना ताई, काय? मला तुला एक बोलायचंय. हा काय बोलायचंय? हे काहीच काम करत नाही, दिवसभर असे आरामशीर बसून राहतात. मग काय करू? माझा पण नवरा तसाच आहे, तुझाही नवरा तसाच आहे. तसं नाही ताई, आता हा यो येणार आहे. कोण? येऊन हा, तुला पण लय घाई झाली होती. कशाला ग एवढ्या लवकर होऊ द्यायचं? हा पण आता काय करू? ते कामच काय करा ना. हे बाळ आल्यावर काय होणार? काय होणार? थांबतो तुझ्या आईच्या तिकडं, येऊ दे तिकडं. तो पण येईल, त्याला पण सांभाळ तुझ्या नवऱ्याला तिकडं. कसं थांबायचं ताई? आईकडे गावातले लोक नाव ठेवतात, तुम्हाला माहिती ना गावातले लोक. तुला अक्कल नव्हती का? कशाला एवढ्या लवकर दिवस जाऊ द्यायचं? मी बघ माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले, अजून मी काय होऊ देत नाही. माहितीये का? काय कामाचा नाही, धंद्याचा नाही. ती कोमल बोलली मला, पटकन होऊ दे, पटकन होऊ दे. नवरा मग तुझ्या मागेच पागल राहिला असं. मग घे डोक्यावरून जा घरी तुझ्या आईच्या. ए ताई ऐक ना, तू समजव ना तुझ्या देरला. काय समजावू? आता ते लहान आहे का? त्याला चमच्यानं दूध पाजून समजावू? भाऊजी असं नाही, भाऊजी तसं नाही. पण ऐक ना, तू करू शकते, तू त्यांना समजव. त्यामुळे मी समजायला माझ्या नवऱ्याला सांभाळते, तुझ्या नवऱ्याला सांभाळते, तुला सांभाळते. आता बाळाला पण सांभाळायचं. हा, बाळाला पण सांभाळते. आणि मी जरा राहते वांजुटी तशीच. हे बाळ तुझं नाही का ताई? हो हो हाय आहे ना. जा दे ऐकून ये जा. मिरच्या ही घेऊन या. काय कच्चा मसाला घेऊन ये, आणि 1-2 कोंबडी पण घेऊन या अंडी बसवायला. म्हणजे तुला घालती चांगलं चुंगलं करून, म्हणजे बाळाचं जरा वजन बिजन वाढेल. हा जा. आणि नवऱ्याला घेऊन जा सोबत. हो चल मीच येते, तिथे येणार नाही. चल चल, मी लावते नवऱ्याला सोबत तुझ्या. माझी आई इकडेच राहते म्हणून हे मला वैताग देतात. मिरची आण, मसाला आण, दिवस राहते तेच करत राहायचं. लांब कुठेतरी राहिली असते आई तर चांगलं राहिलं असतं. एका गावात राहिल्यावर असं त्रास होतो. जाते तर मी त्यांना घेऊन. ओ उठा. हे उठा, उजाडलंय सकाळी. उठा लवकर. मला आंघोळीला पाणी गरम कर चल. अहो उठा, तुम्हाला सूद आहे का? 11 वाजले, उठा. भाऊजी, कोणी तुमच्या म्हाताऱ्यानं गोगल लावून झोपले होते का? ही तुमची बायको चालली माहेरला. काय? हा तुमच्या दोघांपैकी माझी बायको कोण आहे? हा, हे काय झालं यांना? काय तुम्हाला ओळखू नाही का? काय झालं? हा अरे ते झोपत होतो मी. काय बाई, डोक्याला तापच आहे. भाऊजी, तुम्ही हिच्या माहेरी जावा, हिला सोडवा. अहो शांत बसा की. ज्ञान गेलेलं मुंग्या पेलय बी. बस की शांत बाबा. रात्रीचं ते मित्रांनी जास्तच पिऊ घातली होती ना. काय काय काय? म्हणजे थम्सअप होते. हे झालं काय मला ते सांग पहिले. तुम्ही पटकन जावा, आंघोळी करा, आणि लाल मिरच्या, कच्चं तिखट, परत नंतर त्याला कच्चा मसाला, कळलं का? घेऊन या. एवढं आणायचंय? 2 कोंबड्या, परत सोबत अंडी घेऊन या. का माझ्या माहेरवरून आणलं होतं तेव्हा काय झालं? तुमच्याच बाळासाठी, हिला माहिती आहे ना आता 5वा महिना चालू आहे. चांगलं चुंगलं घातलं म्हणजे जरा बाळाचं वजन वाढेल. आणि तुम्हाला तिकडे काही कामधंदा लागतोय का ते पण बघा. भाऊजी जावा. जाऊ? हा चल येते तू. चला इकडे जायचं, इकडे. अगं बाई, आंघोळी करू दे ना. का पारोसाच नाही ती चा आंघोळी करून द्यायचा. तू पण ज्ञान गेलेली मुंग्या पेलेली. चल निघ. तुमचं काय व? असं कोण आणि बोलते? तुम्हाला काय काय बायको ओळखू येत नाही का? बायको ओळख येत नाही? ही माझी बायको का? ती माझ्या विशोबात राहायचा, विशोबात राहायचं, कळलं का? हा 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 बाबा हा. हात जोडायने जाऊन आंघोळी करून तिथं खाताची गाडी आली, खात खाली करा. मी काय म्हणतो ते कोल्गेट आहे का आपल्याकडे? हा, मिसरी देऊ का लावून तुम्हाला भाजून चांगली? नाही ना. तिथं गौऱ्या जाळल्या त्या, तिची राग घ्यान का? असा खसा खसान जावा. हाय हाल ते मी नाही लावत ते. मला अहो, ते Colgate चांगलं लागतं, असतं. Pepsodentचं. ब्लॅक चुटन नाही. गेल्या काळात माणसं राखच घासायची. माझी आजी आजोबा समजे राग घासायचे, मी पण राखच घासते. नाही ते तुम्ही कोणत्या काळातले मला नाही माहिती. तुम्ही कोणत्या काळातलाय? मी ह्याच काळातला आहे. हा. मला पेप्सोडेंटचं कोलगेट लागत असतं, तुला माहिती आहे हा, जावा तुमच्या बापाकडून घ्या. उभा राहायचं कळतंय का? अहो जावा ना.
चाललो थांब, मला आहे ना हँगओव्हर झालं थोडं. हँगवर झालं. आई, माझी चप्पल कुठनं पदरात पडलं काय माहिती, असलं येड दिसायलाच नुसतं हँडसम आहे पण काहीच कामाचं नाही. तर ते म्हातारं चालतं मला बघायला, त्या म्हाताराकडेच बघते. माझं डोकं खराब केलंय. झालंय काय, मोबाईलला मस्त पैसे टाकीतोय. मामा हा, तुम्ही कशासाठी आलता मला बघायला सांगा बर. तुमचे पोरं कुठलं कामधंदा करत नाही, ते बारकं तसंच मोठं तसंच. आ मी म्हणलं लग्न झाल्यावर तरी ते काम करते. काय लग्न झाल्यावर काय आम्ही उक्त घेतलंय का? लग्न झाल्यावर सुधारतेला असं म्हणताय? म्हणजे सुनांनी काय उक्त घेतलंय का आम्ही? तुम्ही सुधारायचं ना त्यांना आता. आईच्या घरी आमच्या आई म्हणायची नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसं राहायचं तसं राहायच कर, हे कर ते कर. आणि नवऱ्याच्या घरी आलं तर त्या नवऱ्याला 17 वेळेस मला उठवायला लागते. तुला म्हणलं होतं माझ्या फोन मध्ये बॅलन्स टाक, चालत नाही. टाकलाय का? बॅलन्स टाकायला पण जमत नाही का हो तुम्हाला मामांजी? हा काय तरच तुमचं मला असतं. काय कळत त्या तुमच्या हाकल्या मोबाईल मुतल्यासारखं मी सर्व बघते. उक्त घेतलंय. मग शिकलेले सुना काय केल्यात ते फोन मध्ये, काय आहे का नाही बॅलन्स टाकून द्यायचं, तेवढं काम नाही का? अहो बॅलन्स पैसे घेऊन जायचं टाकायचं, त्याच्यासाठी आम्ही आलोय का इथं? शिकलेला सुना किती वेळ असं शिकलोय आम्ही. हा मग शिक्षण झालंय ना. हे जर ही डिस्प्लेस गेलाय, काय चालत नाही. ही धरा. मग कोण द्यायचं आता नवं घेऊन? आता मी घेऊन देऊ का? काय बाई आखरी ते लेकरं कोण घेत पैसे खाया. माय कुठलं? मोठे कोण? आणि ती खताच्या टायल्या आणायला सांगितलेल्या कोणी, ते काय फुकट आले का? थोरले म्हणून सर्व माझ्या सोपवून दिलं या. हा तुम्ही तर अंगच काढून घेतलंय साईडला. घरात आता तूच करते. हा करते धरते. किती पैसे जातात काय झालं? 2,500 रुपयाच्या 2 टायल्या आणले त्या, माहितीये का? अजून 3,000 रुपये द्यायचा आहे त्याला. ते खात महाग झालंय, तर ती माझ्या ओळखीची होती माहेरची म्हणून 5.5ला 2 टायले दिले त्या खताच्या. ट्रॅक्टरच्या? हा मग कशाच्या? का बैलगाड्याची बी? मला वाटलं बैलगाड्याच्या. आता आमच्या ह्याच्यात होत्या बैलगाड्या. अहो मामा तुमचा जमाना गेला. आता इथं ट्रॅक्टरच्या मी टॉयला मागितले त्या म्हाताऱ्याला. आणि ते लहान टोनगा कुठे गेलंय? ती तुमची सुनबाई हा. माहेरला चालली होती, मग ते पाठवलं. तिकट संपलंय म्हणलं मिरच्या घेऊन ये, 2 कोंबड्या घेऊन ये, अंडी घेऊन ये. काय आला? कशाला? आता तिला नकोय खाया पिया घालायला. आपल्या इथं काही कमी आहे का तिकडे पाठवली चव घालायला? तिला जायचं होतं. तुम्हाला लईच दाखले सुनेची माई येते व मामांजी. आई बापाची गरीबी कुठून आणीन ती? तुमच्या तिथं काय उतू चाललंय? अगं बया काय उतू चाललंय तुमच्यात? आता आपल्या इथं जळता जळायचं नाही एवढं. काय कुठं काय हाय का खायला? चटणी भाकरी शेवट काय? ती चटणी पण नाही की वेळेला खायला मला. अख्खा डबा भरलेला आहे मिरच्याचा एवढा लाल. कुठं? बाजारावरून आणून ठेवलाय मी, बघितला का? लक्ष आहे का तुमचं? नाही 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 नाही, बघते. संध्याकाळी तेच कालवण करते घालते तुम्हाला. ते पोरं टोनगे तसे गाळ आणि तुम्ही फक्त नटापटा हेच चालू द्या. आहे का वावरात काय लक्ष आहे? सारं पिकाकडं पाणी नाही, काय नाही. कोणी द्यायचं ते? या म्हाताऱ्याला ना आता खायलाच कमी करते. हे झाले तोंड सुटलंय. याला शिळ्याच भाकरी घालते खायला. काय? आ नाही, ती मोबाईल नीट करून आणा, बॅलन्स टाकून देते जावा. तो नवरा कुठे गेला? माझा नवरा हाय गेलाय आंघोळीला. त्याला पिस्टिक कोलगेट कसलं तुम्ही दे घालतं होतं काय? माझी अंडरपॅन्ट कुठे? हाय का तुमचा लेक? 100% देखून मला विचारतोय. तुम्हीच लाडून ठेवलेत. मी नाही, तुम्ही लाडवून ठेवलाय. कुठं नावात जाऊ दे. बघा तुम्ही काय करायचं ते. मी पण जाणार आहे 2 दिवसात माहेरला. हा जा, मी एकटाच करतो सारं. ही गेली आता, मॅच उक्त घेतलंय. जेवायला ऐक मला घरात. होय हाय की. आलो जेवायला मग. बघ तुला बटाटे आवडत होते ना? माझ्याच आईने दिलेले आवडत होते. पण मी किती प्रेमाने घेऊन येतोय ना. ताई आता येतील, चल आपण इथं बसू. आणि हे काय? ताई लगेच आली मी. मम्मीने इतकी भारी कोंबडी केली होती ना, माझं तर पोटच भरला. अगं कोंबडी खायला नव्हतं पाठवलं तुला बाय. कोंबडी आणायला सांगितलं होतं बसवायला, इथं पिल्लं काढायला, तुला अंडे खायला. वहिनी आणलंय ना, बस झालं ना. तेवढीच कोंबडी होती आईकडे. आणि हे काय आणले? मिरच्या. हा. अगं बाई लाल मिरच्या घेऊन ये म्हणलं होतं आणि कच्चा मसाला. तुला भूक लागली? हा. तुला बनवून देऊ काही खायला? नाही नको का मग? माझी बायको किती छान आहे. अरे आला का तू? अरे जरा हो, आरती बिरती करा त्यांची जरा. आरती गावावरून त्यांनी आंघोळच नाही तुला काही शिकवलं का नाही बापाने काही? आणि तुम्ही किती उशीर झाला आंघोळी नाही केली? तेच कपडे घातले. ते कपडेच पुढे घालायला हे
2 वर्षापासून हेच घालून राहिले तुला लागते साड्या चांगल्या चांगल्या आणखी नवीन रोज रोज मला एकच टी शर्ट घालावं लागतं अहो तुमचं काय उठून सुटून माझ्या महागा लागतं तुमच्या बापाचं तसं तुमचं असं ह्या दिराचं असं ह्या पोरीचं असं काय ग माझं हा? काय तुला ताई? तिथं माहेरी सांगितलं होतं ना थांबायला कशाला आली इकडं तिला कशाला बोलताय हो? तिचं हा, तुम्ही गप्पा राहा. गप्प बसा. ऐका मम्मीला जायचं होतं काय कुठं बाहेर. बाहेर जायचं होतं बर आली ना ते चपात्या कर बेसन कर आणि ही त्याचा ठेसा कर दे. हो तिला कशाला सांगताय तुम्ही तिला पोरग आहे आमचं. शांत बसा मला तिथं चला तुम्ही दोघं पण चला खताच्या आरती ताईला आले गावाहून आले त्यांचं काय आरती बिरती पूजा बिजा काही ओळणी असते का नाही ए बाई जा रुपा तेवढं हे शेंगा भात ह्याचा ठेसा कर ह्याची भाजी कर आणि हो, तुम्ही ना खताच्या ताईला आल्यात चला पटकन खात खाली करायचंय आपण म्हणलं एवढं काटून शिक्षण घ्यायचंय तर तेवढं खाऊ दे राहणार अगं जा की लोणचं कशाला लोणचं मला खायचं. ते तुझ्या आईला करायला सांग लोणचं असं का म्हणून करता हो तिला? मी मामांनाच सांगते सगळं माझी आईच करणार तुम्ही काय करणार. असं म्हणतो कोणालाच काही माझी काळजी नाहीये. मला आहे की काय काळजी दिवसभर का बसेल राहतात बरं फक्त. मी काय म्हणतो आपलं शेंगा भाजून नाही एवढे आता तुम्हाला गप्प कोणाला चला म्हणते रानात किती वेळ झालं माझं मंडई करू नका डोक्याची माझं कंबर दुखतंय. कंबर दुखतंय खायला पियाला झोपायला तुमची कंबर दुखत नाही का चला पटकन तेव्हा नाही दुखत ताई तेव्हा दुखत नाही. अगं जा ना जा की बाई तू चालले. लापट झाली का जा पीठ तर मळून दे ताई. नाही नाही काही नाही धरी हा जा जा ग बाई जा काय धरत असं ते- हा? काय बाहुली आहे का घाला चपल्यान चला पटकन रानात. आम्ही नाही येणार ते दादाला घेऊन जा आम्हाला नाही यायचं आम्ही थकलो कपडे भरते. मला टी शर्ट म्हाताऱ्याकडे तू बघते आता त्या बायकोला सांभाळणार रे तू हे असं काय आहे? माझ्या बायकोला खुशाल काम सांगते ती बाई. ती ऐकत नाही राव लेरा गेली ती बाई तुला सांगता येत नाही का मग ती माझ्या बायकोला सांगू राहिली ती किती थकली माहिती गावावरून आल्यावर. तिच्या डोकं लावून म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे बाबा तिला आपण डोकं मला नको सांगू माझ्या बायकोला काम नाही सांगायचं जा. हे बघ टी शर्ट आहे झाले 2 वर्ष हेच घालून राहिलो मी तिला महिन्याला साड्या लागतात दे बायकोचा बैल हट. झाडाला पाणी नाही मामा. काय नाही. हा आम्हाला नाही राहायचं तर काय झालं मी तिला पण घेऊन जाणार आहे आणि मीही जाणार आहे कमून अहं, काही विचारूच नका बंट्या सचा इकडे ये. काय झालं? काय झालं तुम्हाला काम करायला जमत नाही का वावरातले. करतो का आम्ही काम काय करतो नुसते पसरता त्या निघून गेल्यावर काय करायचं. काय मी काम करतो कोण म्हणे तुम्हाला करत नाही हा? कोण म्हणे तुम्हाला कोण म्हणे कोण म्हणलं म्हणजे कोण म्हणे तुम्हाला मला आपली बायको म्हणली कोण म्हणलं. ती बोलली का तिचा विश्वास नका ठेवू ती चाबरी बाई आहे काही काही बोलती ती मला दिसत नाही का नाही तिचा नका काही विश्वास. खाता पिता नुसतं पसरता चला त्या रानात खत टाकलेलं आहे ते पांगून घ्यायचंय चला. कामच नको म्हणते नुसतं आयतं खायला पाहिजे. ये कोर गमेल उचल रे फटाफट चल चल उचल हे घे धर अयो लय गरम आहे हो गरम आहे पण सावलीत म्हणजे? ठेवता येत नाही का. पैसे द्या आम्हाला चाला. चाललोय आम्ही मी पण हो कुठे चालली तू? माहेरी. का? मला नाही राहायचं इथे. का म्हणून? तुम्ही कधी काम करतात का हे काय करू राहिलो? दिवसून रात्रपासून राहतात फक्त. अरे असं कोण चालली तू गावाला कोण चालली मी काय म्हणतो चालली ना हो हा 1000 रुपये जास्त द्या जाऊ द्या ए कपडे तू चाल बघितलं का तुमचा मुर्दा बसवला चांगला 1000 रुपये जास्त द्या ते गेल्यावर तुम्हाला घालीन कोण कोण घालीन. नाही हा? मी थांबा म्हणतो ना तिला मी तर थांब आणि तुमचं काय व माझे काही तर अडचण होती का तुम्हाला तुमचं काय नाही हा? ते चुकून बोलला असं घालील ना ते. असं चुकून बोलत आहेत का. ते जोक मारला मी नाही का इथं जोक चालत होता. हा तू नको ना जाऊ. काय चला पटकन घे पैसे. तुम्ही मामा सांगा हे काम करणार आहे ते का नाही हे काय लागलेत आता कामाला. रोज काम करणार असेल तर आम्ही थांबणार आहे नाहीतर जाणार आहे आता मीच बघतो यांच्याकडून काम करून घ्यायची. करतो काम करतो. बरं रुपा जाऊ दे मामानी जिम्मेदारी घेतली नाही आता काम सगळे घेतलं? काम यांच्याकडून करून घेणार मी. नाही तर तू बाळ पण अशी जाणार आहे मला असं वाटतंय. हा काय म्हणली बाळ पण यांच्यासारखं अशी जाईल असं. हा असं बी यांनी काम केलं ना तरच आपण राहू नाही तर नाही राहायचं इथे. हा ठीक आहे काम बरं ठीक आहे आता करतो म्हणलेत मामा मी तुमच्यासाठी ना मस्त बाजरीची भाकरी आणि पिठलं करते तू फक्त आता बघ सुनबाई यांच्याकडून कसं काम करून घेतोय. तुम्ही आहे ना फक्त घरचं काम करायचं. तुम्ही अजिबात वावरात येऊ नका. अगं राहू दे अगं राहू दे आणि जा तुम्ही घरचं काम सांभाळा आता यांच्याकडून मी करून घेतो. चला रे गाड वाहो चला.
अख्खं खत तुमच्याकडून आज मागून घेतो मी. चला नीट करतो तुम्हाला.